खंडाळा तालुक्यातील पाडेगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू। पाडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर ग्रामस्थांनी साखळी उपोषण फेब्रुवारी 26 पासून सुरू केले आहे। त्यांच्या विविध मागण्या जिल्हा ग्रामविकास निधी यंत्रणेचे 8 गाळे व ग्रामपंचायतीचे 4 गाळे मालकीचे असून 25 वर्षात तत्कालीन सरपंचाने जाहीर लिलाव न काढल्याने ग्रामपंचायतीचा महसूल बुडाला आहे। तसेच गावचा विस्तार वाढ तातडीने करणे का थांबले त्याविषयी सखोल चौकशी करून संबंधितावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी दादासो धायगुडे, अंकुश माने, राजेंद्र सोळंकी आदी ग्रामस्थांनी केली आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद, मुख्य संपादक शौकत शेख। धायगुडे, पाडेगाव, राहणार पाडेगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। मी उपोषणासाठी बसलेलो आहे। उपोषणाचे कारण आहे की गाळ्यांचे फेरनिलाव। गाळ्यांची स्थापना 1999 ते 2000 मध्ये झाली। गाळे हे टोटल 12 गाळे आहेत। ग्रामपंचायतचे 4 गाळे आहेत आणि DRDचे 8 गाळे आहेत। या गाळ्यांमध्ये हे गाळे लोकांना मूळ धारकांना देण्यात आले। सन 2001 मध्ये मूळ धारकांचे मासिक मीटिंगमध्ये ठराव घेण्यात आला व मासिक मीटिंगमधून कागदपत्राच्या द्वारे हे फक्त गाळेधारकाची नावे बदलण्यात आली व मूळ गाळाधारक आहे ते तसे ठेवण्यात आले। तसेच काही गाळेधारकांची नावे 2001 मध्ये कट करण्यात आली, पण 2021, 2022, 2023 त्या गाळेधारकांनी कर भरला। ज्या वेळी त्यांनी मासिक मीटिंग घेतली तर त्यांनी कुठल्याच प्रकारचा DRD किंवा BDO साहेबांचा किंवा वरिष्ठ म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणून कुठल्याच कागदपत्राची किंवा शासकीय कागद आम्हाला माहिती अधिकाऱ्यातून मिळालेला नाही। तसेच विद्यमान ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक साहेबांनी आम्हाला 28/8/2026 ठराव दिला की तो ठराव ग्रामसभेचा ठराव देऊन तो ग्रामसभेचा ठराव आम्ही समक्ष BDO साहेबांना सादर 18/11/2025 देण्यात आला। त्याच्यावर आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्व कारवाई पूर्ण केली, पण वरील अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये ग्रामपंचायत निलंबनाची वेळ आली तरी कुठलीच प्रकारची कारवाई केली नाही किंवा DRDला फाईल पाठवली का नाही, त्याचा रिपोर्ट आला का नाही। मला शासनाला सांगू इच्छित आहे की जर एखादी ग्रामपंचायत संपुष्टात येत असेल तर त्यांनी लवकरात लवकर हे DRDचे काही गाळेधारक असतील किंवा जे गाळे दिलेले आहेत त्यांचा रिपोर्ट लवकरात लवकर पाठवावा। तसेच माझ्या गावामध्ये मी जर पाडेगाव या ठिकाणी बसलेलो आहे तर माझ्या गावचा रिपोर्ट हा लवकरात लवकर हा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यात यावा आणि जिल्ह्यावरून माझ्या पाडेगावला यावा आणि निपक्षपातीपणे याचा निलाव करण्यात यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पाडेगाव। माझं नाव अंकुश माने, राहणार पाडेगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। साखळी उपोषणाला पाडेगाव इथं आम्ही बसलेलो आहोत। सातत्याने आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामसभा 28 तारखेला आम्ही ग्रामसभेचा ठराव घेऊन BDO साहेबांना दिला आणि BDO साहेबांच्या माध्यमातून त्याची अपेक्षित होते आम्हाला की 21 दिवस ते महिनाभरात आम्हाला त्यांच्याकडून रिप्लाय येण्याचा, की जेणेकरून पाडेगावमधील जे गाळे आपले गाळे त्या गाळ्यांचा निलाव होण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा ठेवून ते ग्रामसभेचा ठराव दिलेला होता, परंतु त्यांनी ते दिलेला नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही आज पाडेगाव ग्रामपंचायतीत उपोषणास बसलेलो आहोत। जय हिंद, जय पाडेगाव। गेले 25 वर्षात पाडेगावमधील मागील सरपंचांनी कुठल्याही ग्रामसभेचा ठराव घेऊन गाळ्यांचा निलाव केलेला नाही आहे आणि त्याच्याबद्दल कुठं वचिता केलेली नाही आहे। तरी आम्हाला असं वाटतंय की बाबा गेले 25 वर्षात 5 सरपंच होऊन गेले, त्यांनी कुणाच्या दबावाखाली काम केलं किंवा करून न घेतलं आणि करणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी केलेलं नाही आहे। तर अशा तऱ्हेने गेल्या 25 वर्षातल्या
पाची सरपंचांना मला असं म्हणायचं की तुम्ही कोणाच्या दबावाखाली किंवा तुमचा कोण आका आहे की ज्या आकानी ह्या गोष्टी होऊन देता ग्रामसभेचा ठराव घेऊन किंवा BRDच्या माध्यमातून ह्या गाळ्यांचा निलाव केले नाहीत आणि ह्या गाळ्याचा असा कुणी कर बुडवून माल असं कर बुडवून मालटा खाल्लेला आहे, अशा पद्धतीने जे कोण आका असेल तर त्या आकाला समोर आणण्यात यावं. जय हिंद, जय पाडेगाव. 25 वर्षात गाळ्याचे वाटप होऊन झालेले आहेत आणि हे गाळे जे मूळधारक आहेत ह्यांनी काही लोकांना गाळे भाड्याने दिलेले आहेत आणि आज जर गाळ्याच्या भाड्याचं बघितलं तर आज 2000 रुपये भाडं गाळं घेतात, भाडेकरू देतोय आणि ग्रामपंचायतला त्याचा महसूल म्हणावा असा तसा मिळत नाही आहे. तसं आमचं म्हणणं आहे की हे गाळ्यांचे 12 गाळे आहेत, त्याच्यातले 4 गाळे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या माध्यमातून त्याचे निलाव झाले पाहिजे, त्याचा महसूल ग्रामपंचायतला वाढला पाहिजे आणि ग्रामपंचायतचे आज जे आपले कर्मचारी 4 ते त्यांचा पगार किंवा आज ग्रामपंचायतीला जी 1300 रुपये पानपट्टी ही आमची कमी व्हावी ह्याच्यासाठी आम्ही उपोषण करत आहे. आणि विचार जर केला तर हे 8 गाळे पूर्णपणे DRDच्या माध्यमातून आहेत, तर ते सुद्धा गाळे पूर्णपणे निलावाच्या माध्यमातून शासनाने त्याचे ताबडतोब निलाव घेऊन त्याचे सुद्धा गाळ्यांचे निलाव होऊन अगदी पूर्णपणे सगळ्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याला भाडं जे चालू आहे तर त्या भाड्याचा थोडा विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि पूर्णपणे कर वसुली मिळावी. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय पाटील.